आपण लाईव्ह आलेलो आहोत. हॅलो सगळ्यांना. येऊ द्या अजून लोकांना. हॅलो सगळ्यांना. येऊ द्या अजून. काव्या हा आलेत, बरेच जण आलेत. तर आज आपला काय म्हणता येईल वर्षपूर्ती झाली आहे आपली. वर्षपूर्ती तर आमच्या आई साहेबांपासून आम्ही सुरुवात करतो. आई साहेब आज लग्नानंतर होईलच प्रेम या आमच्या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्यानिमित्त काही बॉम्ब फुटतायत आमच्या इथे, जे तुम्ही आज सकाळी बघितलेत का हेही आम्हाला सांगा. नाहीतर नाही, अजून अपलोड नाही झाला. अपलोड नाही झालेला. सॉरी, अपलोड झाला नाही अजून हॉटस्टार वरती. ओके सॉरी. तर तुम्हाला संध्याकाळी तो 7 वाजताच बघावा लागेल. बघावा लागेल. नाही आवडेल, त्यांना आवडेल. पण म्हणजे टीव्हीवर जाऊन टीव्हीवर जाऊन बघावं. बघावा लागेल. आता दुपारी 2 वाजता लाईव्ह आलोय. 2 वाजता अपलोड झालेला आहे आपला आजचा टेलिकास्ट. ताजी ताजी खबर मिळालेली आहे आमच्या आज तक कल तक कडून. पण तरी सुद्धा आज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरतीच एपिसोड बघितला हो, तर आम्हाला please. खूप आवडेल. खूप आवडेल. प्लीज नक्की बघा. अरे सर या ना आमचे हे आमचे दिग्दर्शक केदार वैद्य जे गेले 10 दिवस आम्ही इतका तामझामवाला हा जो काही ड्रामा करतोय त्यामागचे वन ऑफ द शिल्पकार. कसं सर्वे वाटतंय सर्व. सर तुम्हाला? मजा येते, खूप मजा येते मला या सगळ्यांबरोबर काम करतो. खरं तर मी चालत्या गाडीत चाललो पण खूप मस्त मज्जा, म्हणजे खूपच मजा येते. आणि सगळेच जोडी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तर माझ्या आधीपासून फॉलोअर्स आहात. सो खूप मजा येते. पण तुम्ही नक्की पाहत राहा एपिसोड. आता जरा मजा येणार. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांनाही मनापासून थँक्यू म्हणू इच्छितो आम्ही सगळेच. लग्नानंतर होईलच प्रेमची पूर्ण टीम आणि स्टार प्रवाहाचाही पूर्ण परिवार. 1 वर्ष झालं लग्नानंतर होईलच प्रेम हा मालिकेला. कसं झालं, कसं गेलं, कुठे आलंय, कुठे गेलंय काहीही कळलेलं नाहीये. पण ही वर्षपूर्ती होतीये त्या निमित्ताने एक जसं मालिनी काकू म्हणाला तसं एक बॉम्ब फुटणार आहे देशमुखांच्या घरात. तो काय फुटणार आहे एव्हाना तुम्हाला कळलंय. पण एपिसोड बघून आम्हाला नक्की सांगा तो एपिसोड किंवा तो बॉम्ब तुम्हाला कसा वाटला ते. ऑलरेडी आम्हाला बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत आणि त्या बऱ्यापैकी आम्ही वाचल्या आहेत. तर त्यांना रिप्लाय करायला आम्हाला वेळ एक मिळाला. ऍड करावंसं वाटतंय त्याच्यामध्ये मला, की आता तो बॉम्ब जरी फुटला असला तरी सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे की जीवा आणि काव्या किती केपेबल आहेत हे सगळं पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी. सो ते त्या दोघांवरती विश्वास ठेवा. ते याच्यात म्हणजे यांचं जे प्रेम आहे हे यांना परत मिळूनच राहतील बघा. फिंगर्स क्रॉस. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत खूप जण मला सारखं विचारायचं की काय कधी कळणार ते जीवा आणि काव्याचं काय, आता कधी कळणार घरच्यांना, तुम्हाला कळत कसं नाही ते एकमेकांकडे बघतायत, त्यांना बोलायचंय आणि लग्नाच्या वेळी सुद्धा. सो माझं असं म्हणणं आहे की आता ती वेळ आली आहे आणि आता ती वेळ तुम्ही चुकवू नका. आज संध्याकाळी नक्की 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 बघा. आणि आता आपण काही कमेंट्स वाचता येतात का बघा. पार देशमुख. मला तुम्ही सगळे खूप छान काम करता. जास्त टेन्शन बनवू नका. नाही का सर, जास्त टेन्शन बनवू नका. नाही बनवणार. जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. अरे वा. बाई, मग पार्थ आणि नंदिनी काय करायचं. काव्यार्थ वेगळे नाही ना होणार. प्लीज नाही होणार. नाही होणार. ते Promise. आता ते दिग्दर्शकांवर आहे. प्रॉमिस. लेखकांवर आहे पण नाही होणार. आहे. मी सांगतो तुम्हाला. रिकॅप जरा डेंजर आहे. डेंजर तर आहेच. ऋजुता मॅम जस्ट लव्ह युअर ऍक्टिंग. नाही त्यांनी थँक्यू. आमच्या आयुष्याचं नाव ऋजुता आहे, लक्षात ठेवा, ऋतुजा नाहीये. आजचा एपिसोड काय भात आणि काव्य आणि नंदिनी पार्थ रे, भारत अच्छा, नाही. हा, sorry. काव्य जास्त कोणी काही बोलू नका. म्हणजे का काव्याला काव्याला मी
आणि माझी आई रोज न चुकता पाहतो. माझी आई आत्ताच टेन्शन घ्यायला लागली आहे की तुमचं पुढे कसं होणार. अरे सगळं व्यवस्थित होणार आहे आई, उगाच टेन्शन घेऊ नका. सिरियल खूप छान सुरू आहे. थँक्यू. थँक्यू. खूप छान कपल आहेत सगळे. थँक्यू. खरोखरच तसं होणार आहे का? हो. बॅकग्राऊंड साऊंड खूप येतोय. इथे खरं तर खूप शांतता आहे आजूबाजूला. सगळी आमची टीम आमच्या मनातलं वादळ तुम्हाला ऐकू येत असेल. प्रेक्षकांना वाट आमच्या बघायला आईचं. लागली नसेल. आजचा एपिसोड दिसत का नाहीये? प्लीज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर बघ प्लीज. टेन्शन आलं होतं. काव्य आता तुझं कसं होणार? हां. अगं बाई ह्यांच्या हातात आहे. आय लव्ह आणि यू ह्यांच्या नंदिनी हातात. ताई. लव्ह यू पार्थ काव्या. थँक्यू. मागे ए, मला खूप आवडते. सकाळपासून काय थांबा. आजच्या एपिसोड इतकी एक्साइटमेंट होती की मला सगळं आईने पूर्ण. हॉटस्टारवर प्रीमियम घ्यायला लावलाय आणि आधीच एपिसोड बघायला लावलाय. अरे वा, 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 छान. पण पैसे वसूल आहे. वसूल वसूल. मला तुमची सिरियल खूप आवडते. मी रोज बघते. काही झालं तरी चालेल पण पार्थ आणि रम्याचं लग्न लावू नका. सर बघा. नाही नाही. ब्रेकअप आता होणार आता नाही त्यांनी का तुमचं? बघितलंय हा, दिग्दर्शक कोण आहे, लग्न वगैरे लागलं ना. खूप टेन्शनल. टेन्शन. थोडी तू पण वाच ना तिथे. दॅट यू कम्प्लिटेड 1 year माय फेवरेट जोडी. थँक्यू थँक्यू. क्यूट दिसतायत सगळे. थँक्यू. ओरिजिनल पेक्षा काय गेलं. तुमची जोडी खूप छान आहे सगळ्यांची. सॉरी, ओरिजिनल नेम्स पेक्षा काव्यार्थ आणि जीवानदिनी हेच परफेक्ट आहे. थँक्यू. अरे रम्या कुठे आहे? ती षडयंत्र रचतीये. रम्या आणि वसू षडयंत्र रचतात आणि आम्ही भोगतोय. सगळ्यात मोठा नंदिनी धक्का आहे, ती म्हणायची खरं तरी. नंदिनीला बसणार आहे. पहिली तिची काव्या आणि देन जीवा. खरंय खरंय. खरंय. नाईस टू सी यू ऑल टुगेदर. आय लाईक युअर सिरियल. थँक्यू. धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सगळ्यांचे आपण आभार मानूया एकत्र. थँक्यू. प्लीज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावरती बघायला विसरू नका आजचा एपिसोड. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आज खूप मोठा गेम होणार. चलो बाय बाय. बाय. ओके बघत राहा. बाय बाय. थँक्यू सो मच. आणि असंच आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा. आम्हाला असेच भरपूर मेसेजेस आणि कमेंट्स पाठवत राहा. म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला बास आता. म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला आमची मालिका आवडते की नाही. मला छान एक कॉन्फिडन्स मिळेल. आणि आता तुम्हाला हेही कळलंय सिरियल डिरेक्ट कोण करताय. सो तुमचे जे काही मेसेजेस आहेत ते केदार वैद्य. त्यांना फॉरवर्ड करा. केदार वैद्य हे दिग्दर्शकाचं नाव आहे. फॉरवर्ड करा. आणि काही पटलं नाही, काही शंका असतील तर कृपया त्यांना तुम्ही इन्स्टावर शोधा आणि त्यांना हँडल नाव काय? हँडलचं नाव काय? केदार वैद्य. केदार वैद्य. आणि आम्ही हे वर्ष पूर्ण करू शकलोय त्यासाठी तुम्ही सगळे जबाबदार आहात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार. Yes. आणि तुमच्यासाठी रसिक प्रेक्षकांचे आभार, आमच्या प्रोडक्शन हाऊसचे आभार आणि आमची जी वाहिनी आहे स्टार प्रवाह वाहिनी त्यांचे सुद्धा खूप आभार. धन्यवाद. नंदिनीला काहीतरी बोलायचं? मी म्हणणार होते म्हणजे आपण सगळेच जण येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या टीम कडून. येस. आणि हे येणारं नवीन वर्ष देशमुखांच्या घरातही पुन्हा एकदा प्रेमाचं वारं घेऊन येवो ही ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना.